मत हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपूर हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य साधू जगद्गुरु जगत उद्धारक देहू निवासी श्री संत तुकोबराय यांचा मागणीपर या प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय अभंगामध्ये देवाच्या समोर देवाला मागणी मागतात की देवा आमच्या जीवनामध्ये तुला जर द्यायचं असेल तर फक्त हेच दान दे, काय दे, तुझा विसर न व्हावा जीवनामध्ये देवा, तुझा विसर झाला नाही पाहिजे। किंबहुना देवा मी तुझा दास झालो पाहिजे, तुझा जर मी दास झालो तर मग मी काय करील, मी पंढरपूरची वारी करील। पंढरपूरची वारी केल्यानंतर त्या ठिकाणी काय होते तर संतांची भेट होईल, संतांची भेट झाल्यानंतर काय होते तर त्या ठिकाणी संताजवळ असणारं प्रेम आम्हाला मिळेल। आणखीन त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होते तर आम्हाला चंद्रभागेचं स्नान घडेल। ही महत्वाची मागणी जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये मागतात। विठ्ठल विठ्ठल बऱ्याच दिवसापासून चालत आलेला खंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातलं जवळजवळ हे कीर्तन मागणीच आहे। आजच्या दिवशी देवाला मागणी मागावी, उद्या काला आहे। कीर्तन परंपरेमध्ये अशा काही घटना आहेत। वारकरी संप्रदायामध्ये पहिल्या दिवशी नामचिंतन, देवाच्या स्वरूपाविषयी नामचिंतनाविषयी वर्णन करावं। मधातल्या 2-4 दिवसामध्ये कोणताही अभंग घेतला तरी चालतो, पण शेवटच्या 7व्या दिवशी मागणी देवाला मागावी आणि मागणी मागितल्यानंतर 8व्या दिवशी देवाचं चरित्र उच्चारायचं। मग उद्या काला आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करता। आमचे संस्थेतले विद्यार्थी आहेत, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण संजू महाराज गायनाचार्य, त्यानंतर दुसरे गायनाचार्य आणि आमचे विष्णू महाराज, ही सगळी मंडळी सात संगतीला आहेत। आमचे मृदंगाचार्य काय नाव माहित नाही, अभिषेक महाराज आणि समस्त ग्रामस्थ मंडळी। गाव छोटंसं आहे, गर्दीपेक्षा दर्दी असणं महत्वाचं आहे आणि सगळे दर्दी लोक आहेत। आमचे माऊली मुंगसाजी महाराजांचे काही भक्त आहेत। नाथनंगे महाराज संस्थांचे जे डह्याचे नाथनंगे महाराज आहेत त्यांचे काही भक्त आहेत। असं म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये नाथनंगे महाराजांनी हे गाव समाधीसाठी निवडलं होतं, पण काही कारणास्तव ते या ठिकाणून निघून गेले। पण पुनश्च एक महात्मा जे आपल्या विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते, शेगाव श्री संत समर्थ सद्गुरू गजानन महाराज या ठिकाणी येणार आहेत। उद्याला त्यांच्या जागेचं भूमिपूजन आहे आणि भूमिपूजन म्हणजे ही जागा ज्या मंडळीने दिली त्या मंडळीचे फार मोठे उपकार आहेत। सहसा कोणी जागा देत नाही आणि त्यातही आमच्या मुस्लिम बांधवांनी, काही त्यांचा प्लॉट होता, काही आमचे 2 भाऊ, आमचे मला वाटतं अक्षय महाराज, सुनील भाऊ आणि अनिल भाऊ, अजय भाऊ, या दोघांनी अशी असणारी ही जागा उपलब्ध करून दिली। नामदेवराय त्याचं एका अभंगामध्ये वर्णन करतात, भूमी दाने होसे भूमी पाळू। भूमीचं जर दान केलं, 6 चरणाचा अभंग आहे, कशा कशाचं दान केल्यानंतर कशाची प्राप्ती होते। भूमी दाने होसे भूमी पाळू, उदक दाने कांती निर्मळू, अन्नदाने दृढायुष्य। अन्नदान केलं तर दृढायुष्य प्राप्त होते। भूमीचं दान केलं तर पुढच्या जन्मामध्ये राजा होतो। पण भूमीचं दान सगळ्यात महत्त्वाचं आहे।
अन्नदान महत्वाचं आहे. म्हणून आजचे अन्नदाते सुद्धा आमचे मला वाटतं सुनील भाऊ आहेत नाही, संतोष भाऊ व्यवहारे आणि दुसरे संदीप भाऊ, प्रदीप भाऊ मुंगाडे, हे आजचे अन्नदाते. आणि आजचं जे सौजन्य, आजचा कीर्तनकार ज्याच्या ओटीत घातलेला आहे ते आमचे रुपेश भाऊ. असे असणारे हे सगळी भाविक मंडळी, द्याव तेवढे त्यांना धन्यवाद आहे. 4-5 महिन्यातून हे दुसरंच कीर्तन आहे. पहिलं कीर्तन 4-5 महिने झाले कीर्तनच नव्हतं, कारण तिकडं काही कीर्तनं नाहीत. तिकडं ढोलकीचे भजन आहेत फक्त मध्य प्रदेशामध्ये, तिकडं कीर्तनं नाहीत. म्हणून स्वराचा जरा थोडं तारतम्य जरा होऊन राहिलं, पण काही हरकत नाही. शेवटचं कीर्तन आहे. शेवटचं म्हणजे माझं नाही आणि तुमचं नाही, शेवटचं म्हणजे सप्त्यातलं रात्रीचं शेवटचं कीर्तन आहे, म्हणजे जागराचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये जगत असताना माणसाला कर्म हे करावंच लागतं. संसार फार महत्वाचा आहे. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडा असं कधीच म्हटलं नाही. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, किंवा सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. कोणत्या साधू संतांनी संसार सोडा असं कधीच म्हटलं नाही. आमचं गुरु गणाराम मुंगसाजी महाराज आहे. मुंगसाजी महाराजांचे गुरु होते, कदाचित माहीत नसेल, ज्यांची समाधी धामणगावला आहे मुंगसाजी महाराजांची, त्यांचे गुरु होते राम गोपाल महाराज, ज्यांची पळसोबडेला समाधी आहे. पळसोबडे म्हणजे मूर्तिजापूरच्या आणि अकोलेच्या मधामध्ये जे महाराजांचं गाव आहे, भागवतकार महाराज त्यांच्या गावाजवळ आहे. तिथं राम गोपाल महाराज हे मुंगसाजी महाराजांचे गुरु होते. त्याच्यानंतर मुंगसाजी महाराज, शंकरसिंह महाराज, आमचे सुखदेव महाराज, आणि सुखदेव महाराजापासून आमची परंपरा, अशी ही आमची गुरु परंपरा. आमचं घराणं हे मुंगसाजी महाराजांच्या घराण्यातून आहे. म्हणून मुंगसाजी माऊली फार महत्त्वाचे आहे. धामणगावला रामनवमीची आमची वारी असते. घरातलं कोण ना कोणी तर वारीला जावंच लागतं. म्हणून जीवन जगत असताना संसारामध्ये कर्म फार महत्त्वाचं आहे. ते बरे असो वाईट असो, कर्म महत्त्वाचं असतात. आणि जसे जीव कर्म करतो तसं त्याला फळ मिळत असतं. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान. केले नाथबाबांनी हरिपटामध्ये वर्णन केलं. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. माणूस जसं कर्म करतो तसं त्याला भोगावं लागतं. कर्मातून सुटण्याचा मार्ग फक्त साधू संताजवळ गेल्यानंतर कर्म कमी होते, देवाचं नामचिंतन घेतल्यानंतर कर्म कमी होते. नाथबाबांचं प्रमाण आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. संसारामध्ये कर्म करत राहा. बरे वाईट कर्म दररोज आपण करतो, त्याच्यातून मुक्तता जर मिळवायची असेल तर आपल्याला एकच करावं लागेल. यद्यत कर्म करोमि तत्तत्खिलम शंभो तवाराधनम. सगळे देवाला समर्पित करायचे. जेवढे काही बरे वाईट कर्म आपल्याकडून होत असतील ते सगळे देवाला समर्पित करायचे. आणि या कर्मातून मुक्तता जर मिळवायची असली आपल्याला तर सकाळी उठल्या उठल्या देवाचं नामचिंतन करायचं. कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती करमुले च गोविंद प्रभाते करदर्शनम. संसारातल्या जीवाला साधं सांगितलं महाराज. सकाळी उठल्याबरोबर हातावर हात घासायचे. कराग्रे कर म्हणजे हात. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले च गोविंद प्रभाते करदर्शनम. हाताला नमस्कार करायचा. बाजूवर क्वाटवर जर आपण झोपलेलो असू तर जमिनीला पाय ठेवायचा, जमिनीला नमस्कार करायचा. समुद्रे वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. हे माते, मी तुझ्यावर आता पाय ठेवणार आहे. माझ्याकडून जे एक बरे वाईट कर्म घडतील ते मला क्षमा कर. आणि संध्याकाळी झोपताना करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. भगवंताला कर्म जे बरे वाईट करतो ते समर्पित करायचे. संसार म्हटलं की जीवनामध्ये बरे वाईट कर्म घडतच असतं. जीवनामध्ये काही वाईट असतील, काही चांगले असतील, त्याचे फळही आपल्याला मिळतात. संसारामध्ये जसे कर्म कराल तसे त्याचं फळ मिळतं. आमचे गुरुजी मला एक उदाहरण सांगायचे. घरामध्ये संसार चांगला चालू होता आणि म्हातारा माणूस झालं की तर थोडं लोक कंटाळतात घरातले. मुलगा होता नोकरीवर आणि लहान लहान मुलं, दोघं नवरा बायको. आई वारलेली, वडील होते. मग वडिलाला ती कंटाळे, कारण दररोज औषध पाणी, दररोजच्या गोळ्या, महिन्याच्या 2-4 हजाराचा खर्च, BP, शुगर, रक्त पातळवायच्या गोळ्या, हे सगळ्या गोळ्या चालू. घरातले लोक कंटाळले. दोघं नवरा बायकोचा विचार झाला, तूही कंटाळेन मीही कंटाळू वडिलाला. मग काय करायचं? म्हणे एकच काम करू, अनाथ आश्रमात म्हाताऱ्याला सोडून येतो म्हणे. म्हाताऱ्याला मोटरसायकलवर बसवलं आणि अनाथ आश्रमात गेला. आणि म्हाताऱ्याला महाराज त्या अनाथ आश्रमामध्ये नोंद करून त्याचं काही पिशवी असेल ते ठेवली आणि म्हाताऱ्याला त्या अनाथ आश्रमात ठेवून दिलं. पण महाराज म्हातारं इतकं हुशार होतं, पोरगं घरी यायच्या आत म्हातारं घरी आलं. पोराच्या स्वागतासाठी म्हातारं पुन्हा घरी परत. 2 माणसं असे तर ते पुन्हा घरी येतात. एक मांजर आणि दुसरं म्हातार माणूस. कितीही लांब नेऊन सोडा ते घरी येतातच. किती लांब नेऊन सोडा ते घरी आल्याशिवाय राहत नाही. एकाने एका जंगलात मांजर नेऊन सोडली, गाडीवर बांधली, पोत्यात घातली, जंगलात नेऊन मांजर सोडली. पण ते जंगलाचा रस्ता चुकलं ना. ते आता जंगलाचा रस्ता चुकल्यावर करावं काय? त्यानं मांजर सोडलेली होती. त्याने विचार केला, मांजर सोडली, मांजर पुढं जाऊ लागली आणि ते मांजरीच्या मागं जाऊ लागले. म्हणजे मांजरीनं त्याला रस्ता दाखवला चुकलेला. म्हणजे ती घरीच येते. मांजर आणि म्हातारा माणूस हे घरीच येतात. तर त्यांनी विचार केला, याला अनाथ आश्रमात आपण सोडलं पण हे पुन्हा घरी आलं. पुन्हा दोघांच्या नवरा बायकोच्या सल्ला मसलती सुरू झाल्या रात्रीच्या वेळेला. अगं, अनाथ आश्रमात बाबाला नेऊन सोडलं पण हे पुन्हा घरी आले. आता एक काम करतो, बाबाला काशीला नेतो का गंगेमध्ये ढकलून देतो. धर्मपत्नी म्हणायला लागली, याच्यासाठीच तर माझ्या वडिलांनी तुमची निवड केली. सगळे सोमवार उजळले आणि तुमची प्राप्ती मला झाली, म्हणूनच तुमचं हारिक जास्त येते. एवढाच हारिक आहे फक्त तुमचं, बाकी काहीच नाही. दोघांचा विचार झाला. सकाळीच बाबाला सांगितलं, बाबा तुम्हाला आणि मला काशीला जायचं. बाप विचार करू लागला. कर्म सांगतो. बाप विचार करू लागला. कधी न म्हणणारा मुलगा काशीला जायचं म्हणतो, चला काही हरकत नाही, पण काहीतरी याच्यात विज्ञान असलं पाहिजे. काही हरकत नाही. 10 वाजता रेल्वे होती. अकोल्यातून दोघंही बसले. काही पिशवी होती बाबाची. काशीला जाऊन पोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसभर काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं, अन्नपूर्णेचं दर्शन घेतलं. दर्शन करून करून रात्र झाली. एका धर्मशाळेमध्ये मुक्कामाला थांबले. रात्रीच्या वेळेला मुलाने विचार केला, दिवसा तर काही जमत नाही, पण रात्रीच्या वेळेला म्हाताऱ्याला गंगेत नेऊन डुबून मारावं.
1 वाजता उठले म्हणे बाबा फार मस्त मुहूर्त आहे, आजचा मुहूर्त जसं एक नंबर सुंदर, कारण आज काय वार आहे, शुक्रवार आहे आणि वसंत पंचमी आहे. आज देवाचा विवाह आहे. आज देवाचा विवाह 12 वाजता पंढरपुरामध्ये संपन्न झाला. आज विवाहाचा दिवस आहे. या पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, देवनी पत्रिका दिल्या देशावर. आजचा जो विवाह पंढरपुरामध्ये संपन्न झाला, आज थाटामाटात विवाह संपन्न झाला. मंदिरामध्ये तो विवाह असतो आणि त्या प्रांगणामध्ये सगळी पंढरपुरातली मंडळी जमा झालेली असते. पण जर पाहिलं असेल कदाचित तर कल्पना येते आपल्याला. आज दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे आज सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. महान क्रांतिकारी, ज्या देशासाठी जे झगडले, जो देश स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं, असे सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. फार मोठे अधिकारी होते. फार महत्त्वाचा दिवस आहे. काय चालू होतं आपलं? कीर्तन चालू होतं. रात्रीच्या वेळेला मुलाने विचार केला की बाबाला गंगेवर घेऊन जावं आणि तिथं ढकलून द्यावं. म्हणे बाबा आज पर्व काळ आहे, गंगेवर रात्रीच्या वेळेला स्नानासाठी जावं लागतं 1 वाजता. बाबांनी विचार केला काही हरकत नाही. दोघंही गंगेमध्ये चालत गेले. कपडे काठावर ठेवले, गंगेमध्ये स्नानासाठी गेले. मुलगा आणि बाप. मुलगा ओढू लागला पाण्यात, खोल पाण्यात, की त्या खोल पाण्यात नेऊन म्हातारं सोडून द्या. पण म्हातारं मोठं चॅप्टर होतं. म्हाताराने जे पक्के हात धरले पोराचे की सोडायलाच तयार नाही. एवढे घट्ट धरले की म्हातारं त्या मुलाचे हात सोडायला तयार नाही. महाराज कसं तरी ते मुलानं म्हाताऱ्याला बी काठावर आणलं आणि बाप मुलाला म्हणायला लागला की बाबा अरे मला मारायचं तर हरकतच नाही, मार, पण या ठिकाणी मारू नको. म्हणजे काय झालं बाबा, तुम्हाला काही इच्छा आहे का? काही? हो म्हणे एक इच्छा आहे, शेवटची मरणाची इच्छा आहे आणि ती पूर्ण करावी. काय इच्छा आहे? काशी विश्वनाथाचं पुन्हा दर्शन घ्यायचं का? काय इच्छा काय तुमची? प्रदक्षिणा करायची का? इच्छा काय तुमची? नाही म्हणे काहीच नाही, सगळं झालं. एकच इच्छा आहे, इथं जरा उतळ पाणी आहे, वर खोल पाणी आहे. तुम्हाला कसं काय माहीत खोल पाणी आहे? तिथं माझा बाप इथं मारला मी, म्हणून इथं मारू नको, तिथं मार. म्हणजे त्यानंही त्याचा बाप तिथंच मारला आणि पोरानेही त्याचा बाप तिथंच मारला. म्हणून केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. संसारामध्ये असे धक्के बरेचसे असतात आणि हे कर्म जर संपवायचं असेल, घालवायचं असेल तर देवाचं नामचिंतन फार महत्त्वाचं आहे. एक देवाच्या नामचिंतन आणि साधूच्या संगतीमध्ये कर्म चुकत असतं माणसाचं. कर्माचे प्रकार 3 आहेत. पहिलं कर्म संचित आहे, दुसरं कर्म प्रारब्ध आहे आणि तिसरं क्रियामान आहे. संचित त्यालाच म्हणतात, साठ्यामध्ये गोळा झालेलं ते कर्म त्याला संचित म्हणतात. उदाहरण सांगायचे गुरुजी आमचे, 20 पोते धान्य झालेले आहेत, गहू झालेले 20 पोते. ते एका कणगीमध्ये, अंबारामध्ये आपल्या पुढे कणग्या असतात, त्या कणगीमध्ये ठेवलेली आहेत. त्या 20 पोत्यातून 5 पोते खाण्यासाठी काढलेले आहेत आणि काही गहू शेतामध्ये पेरलेले आहेत. कणगीमध्ये ठेवलेले एक संचित कर्म आहे, त्याच्यातून 5 पोते खाण्यासाठी काढलेले प्रारब्ध कर्म आहे आणि शेतामध्ये पेरलेलं ते क्रियमान कर्म आहे. हे तिन्ही कर्म जर घालवायचे असतील आपल्याला तर एकच करावं लागेल. त्यासाठी फक्त नामचिंतन करावं लागेल, त्यासाठी संताची संगत करावी लागेल. विठ्ठल विठ्ठल
संताची संगत महत्वाची आहे, त्याचा परिणाम संताच्या संगतीचा असा झाला. सज्जनो, तुकोबाराय वर्णन करता, सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्लत सो. या अधिकारावर गेलेले जे संत आहेत ते फार महत्वाचे आहेत. म्हणून आमचे गुरुजी बोलत असताना 4 पद्धतीने मांडायचे. पहिली गोष्ट, तीन तत्व आहेत. पहिलं तत्व देव, दुसरं तत्व देह, तिसरं तत्व जीव. देवाचा पुष्कळसा विचार आलेला आहे. 2 प्रकारे देवाची मांडणी गेलेली आहे. एक पहिलं निर्गुण आहे, दुसरं सगुण आहे. काही निर्गुण मानणारे आहेत, काही सगुण मानणारे आहेत. निर्गुण मानणारे म्हणजे त्या ठिकाणी देवाची प्रतिमा सुद्धा नसते, ते निर्गुण आहेत. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो चिरघुराया, मय गुलाम तेरा निर्गुण आहे. नवता काळा गोरा कुजा ना ठेंगना, स्वरूप सुंदर ना अंधळा देखना, कैसी जीव शिव तयासी भावना, पंच भौतिक नानेनो पंच प्राणावो, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. नव्हता काळा, नव्हता गोरा, नव्हता खुजा, नव्हता ठेंगणा, नव्हता स्वरूप सुंदर, नव्हता आंधळा, नव्हता देखना, निळूबरायची गवळण आहे. नव्हता गाव शिव पैलायासी, काही नाम रूपासी तू आधीच ठाव नाही, म्हणती वैकुंठ ती कालची झाली बाई, क्षीरसागरणा कैशी शेषशाई हो. निर्गुण आहे. निर्गुणाच्या पेक्षा सगुणाचं वर्णन पुष्कळ आहे. सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी बघतो तो देव. सगुणाचं वर्णन पुष्कळ आहे महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी जजी कळालो पनिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळपाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण वेते तेची शोभा, कानडा हो विठ्ठलू करनाट, तेने मज लावे किती मोठं सगुणाचं वर्णन आहे. पहिलं तत्व देव, दुसरं देह आहे. हा जो देह आहे हा 5 तत्वाचा बनलेला आहे. याचं पंचीकरण तयार झालं. पंचीकरण एक नावाचे ग्रंथ आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्वा मिळून हे शरीर बनलेले आहे. देह हा 5चा आणीला उसना तुकोबरांत. देहाचा देवाचा विचार नाही. तिसरं तत्व आहे जीव. जीव हे एक तत्व असं आहे की ते कोण्या कुडीमध्ये जाईल हे सांगता येत नाही. 84 लक्ष योनी आहे, त्याला मानवाचं मिळेलच हे सांगता येत नाही. कशात जाईल? खंती ते न करा, होणे गाढव कुतरा. कुत्र्याच्या शरीरामध्ये जीव जाईल, गाढवाच्या जाईल, बैलाच्या जाईल, म्हशीच्या जाईल, शेळीच्या जाईल, बोकडाच्या जाईल, कोणत्याच्या शरीरामध्ये जीव जाईल सांगता येत नाही. म्हणून हा जो जीव आहे हा प्रवासी आहे आणि तो प्रवास करण्यासाठी निघालेला आहे. आता प्रवास करण्यासाठी निघाला, पण प्रवासामध्ये काही टप्पे आहेत. कुठून आला आणि कुठं जायचं हे प्रवासातले टप्पे आहेत. एखादा माणूस रात्रीच्या वेळेला शेवटचा टाइम आहे, अकोला ते चोंडी आपल्या गावांचा तोड, शेवटच्या गाडीमध्ये बसला, अकोल्याहून बसला ते चोंडीपर्यंत येऊन पोहोचणार. पण मधामध्ये जर शेवटच्या गाडीमध्ये जर आला बाजारच्या दिवशी, तर संगत फार महत्वाची आहे.
मग त्या शेवटच्या गाडीमध्ये संगत चांगली असेलच हे काय सांगता येत नाही. मग संगतीचा एक टप्पा आहे. कुठून आला हा एक टप्पा, कुठं जायचं हा दुसरा टप्पा, आणि संगतीचा तिसरा टप्पा. म्हणून जीव हा प्रवासी आहे. तो प्रवास करण्यासाठी निघाला, कुठून आला हे माहीत नाही. आता आम्हाला विचारलं कुठून आला, तर आम्ही सांगू शकू की आम्ही या अमुक अमुक ठिकाणाहून आलो. तुम्हालाही विचारलं कुठून आले, तुम्ही सांगू शकता. पण जीव कुठून आला हे सांगू शकत नाही माणूस. सामान्य जीवाचं सोडा, तुकोबारांना विचारा, तुकोबारा म्हणतात मलाही माहीत नाही. दुरून आलो मी गा, दुःख झाले तुकोबारांना विचारलं तुम्ही कुठून आले, असं ज्या वेळेला विचारायला गेलं त्यावेळेला तुकोबारे उत्तर देतात, दुरून आलो मी गा. दुःख झाले. कशाने झालं दुःख? दारून. मग कशाला प्यायची एवढी? दारुण शब्दाचा हा अर्थ नाही घ्यायचा. मराठीच्या शब्दकोशामध्ये दारुण शब्दाचा अर्थ पर्याय बरेचसे आलेले आहेत. दारुण म्हणजे भयंकर, खूप जास्त. हे दुःख भोगत भोगत आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो, पण आम्हाला माहित नाही आम्ही कुठून आलो ते. म्हणून जीव प्रवासी आहे, कुठून आला माहित नाही, कुठं जायचं माहित नाही. त्या प्रवासामध्ये काही टप्पे पडलेले आहेत. पहिला जो प्रवासी आहे प्रवास करण्यासाठी निघालेला आहे, पण त्या प्रवाशाने घर सोडलं नाही. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य माधव महाराज मगर फार सुंदर मांडायचे. पहिला प्रवासी त्याने घर सोडलं नाही. कुठपर्यंत घर सोडलं नाही? त्याचा नरडा गरगर करत नाही तोपर्यंत त्याने घर नाही सोडलं. का कीर्तनाला गेलते का? अजिबात. सप्त्याला वर्गणी कधी दिलते का? म्हणजे त्यांचा आमचा काहीच संबंध नाही.
आता तुमच्या गावातली मंडळी चांगली आहे, अक्षय भाऊ चांगले, सगळी मंडळी, सगळी टीम चांगली आहे त्यांची. लाऊडस्पीकर चांगला, मंडप चांगला, हाराची सेवा किती सुंदर आहे. 5 अकोल्याहून हार आणले. सेवा करणारी, सेवाभाव सगळी मंडळी आहे. द्याव तेवढे त्यांना धन्यवाद आहे. सकाळी पाणी तपवणारी मंडळी पहा, कुठंच भेटत नाहीत हे लोक. पण टीम चांगली असल्या कारणाने सप्ताह यशस्वीपणे पार पडतो. बरं, टीमला फार महत्त्वाची आहे. या सगळ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सगळी टीम महत्त्वाची आहे. कारण अशी टीम असल्याने निस्वार्थपणे जर असली तर कोणत्याच प्रकारचं काहीच महाराज कमी पडत नाही. गजानन महाराज मंदिर बी होणार आहे, पण इतकं भव्य, अविढव्य आणि भव्य होणार आहे त्यात सांगताच येत नाही. काही जर कमी पडलं तर आमच्याही महाराज लोकांना सांगायचं, हे तुम्हाला द्यावंच लागतं एवढी वर्गणी. काहीच त्याच्यात वांद नाही. म्हणून दुरोणी आलो मिगा, दुःख झाले दारुण. प्रवास करण्यासाठी प्रवासी निघालेला आहे. प्रवास सुरू झाला. पहिला प्रवासी त्याने घर सोडलं नाही. कुठपर्यंत जाता नरडा घर करत नाही तोपर्यंत नाही सोडलं महाराज. आपण तर कधी घर सोडतो सांगता येत नाही. कधी पंढरपूरला, कधी कोणाला माहीत नाही जाणं, कधी आमच्या धामणगावची वारी नाही, कधी मंडपात येणं नाही. काही काही आमच्या घाटावर लोक येतात महाराज, सप्त्यात वर्गणी बी देत नाहीत. काही काही लोक असे लोक येतात, पण वर्गणी न देता हिशोब विचारणारे जरूर आहेत. गाव महत्त्वाचं आहे, चांगलं पाहिजेत महाराज. एकदा काय झालं, जास्त काही सांगत नसतो मी असं तसं, पण आलं म्हणून सांगतो. आमच्या इकडे एका सप्त्यात वर्गणी कमी पडू लागली म्हणून जे कार्यकर्ते मंडळी जास्त लोक नसतात, ते 4-5 जणच असतात, त्यांच्यावर जास्त ओढा असते. सामान्य अकोल्याहून आणणारे, आलेगावून सामान्य आणणारे, हे सगळे मोजकेच लोक असतात करणारे सगळे. म्हणजे सप्ताह जवळ आला, काला जवळ आला तरी वर्गणी काही जमून नाही राहिले. ते 4-5 जण होते. एका शाहूकाराच्या घरी गेले. म्हणे शाहूकार काहो वर्गणी द्यायला पाहिजे होती. म्हणे दिले ना 100 रुपये. काय उजळते का 100 रुपये? काहीच उजळत नाही 100 रुपये. 100 रुपये वर्गणी दिली. पुन्हा वर करून सांगतो 100 रुपये वर्गणी दिली. म्हातारी म्हणे, म्हातारी हुशार होती, कारण दररोज भागवताली यायचे ना पोहाच्या. म्हातारी हुशार होती. म्हातारी म्हणे तुम्ही 100 रुपये तर घेऊन जा, मग देतो तुम्ही काय द्यायचे ते. म्हातारी बरोबर खणवलं. निघा म्हणे, तुम्ही चहा प्या, निघा. कार्यकर्ते मंडळी 4-5 जण 100 रुपये घेतले व ते शाहूकाराकडून तसेच निघले. उद्या काल्याचा दिवस. म्हातारी म्हणे एक काम करा, भागवत सुटलं 4 वाजता आरती गिरती झाली की तुम्ही 4-5 जण आपल्या घरी या, मी तुम्हाला काय द्यायचं ते देते. म्हातारं वावरात जाते म्हणे. तोपर्यंत हे म्हातारं वावरात चक्कर मारते म्हणे 4 वाजता. नेमकं म्हातारं वावरात गेलं आणि हे 4-5 जण त्या म्हातारीच्या घरी गेले. म्हातारी घरीच होती, वाट पाहू लागली. म्हातारीने बसा चहा घी केला म्हातारीनं. म्हातारीने महाराज तेलाचे 2 डबे उचलून आणले, घरातून बैठकीत आणले ठेवले. तांदूळाचा कट्टा होता, कालीमुछीचा कट्टा आणला, म्हातारीने लगे बैठकीमध्ये आणून ठेवला. साखरेचा कट्टा आणून ठेवला बैठकीमध्ये, कारण श्रीमंत माणूस, सगळं घरी सामान भरलेलं होतं. गव्हाचे 2 कट्टे आणून ठेवले. काय लागते आणखी सांगा बरं. डाळीचा कट्टा होता, तो आणून ठेवला. सगळं सामान म्हाताऱ्यानं काढून दिलं. म्हणे पटकन म्हाताऱ्या यायच्यात उचलाय सामान. 4-5 जण होते ते, त्यांना नेमकं सामान उचलायचं तेवढ्यात म्हातारं घरी येऊन टेकलं. केवढी पंचायत झाली आता. 100 रुपये वर्गणी देणारं म्हातारं ते घरी येऊन टेकलं. म्हणे का हो वर्गणी दिली परत कसे काय आले? ते बोललेच नाही काही. म्हातारीच बोलू लागली. म्हातारी म्हणे अहो तसं नाही, मग हे सप्त्यात उरलेलं आहे म्हणे हे, आणि सप्त्यात जे पैसे द्यायचे असतात कलाकाराले, मंडपवालेले, लाईव्हस्पीकरवालेले, ते जरा कमी पडून राहिले, म्हणून ही मंडळी हे घेऊन आली आपल्याकडं. हे शाहूकारबा तुम्ही ठेवा आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला पैसे द्या. म्हातारी म्हणे आपल्याला सप्त्यातला दाना पाहिजेत नाही, उचला सगळं सामान तुमचं. अहो जसं उचललं तसं मंडपातच आणून टेकवलं महाराज. असे जर लोक असले तर काय होईल काय सांगता येत नाही. पण काय गाव आहे महाराज. गाव छोटंसं पण फार मोठं गाव आहे महाराज मनानं. किती घरं येतं संजू महाराज म्हणत 35च घरं येतं फक्त. आजूबाजूची खेड्यावरची मंडळी
दानशूर मंडळी महाराज लेने को हरिनाम देने को अन्नदान तरणे को लिनता डुबणे को अभिमान अन्नदाने दृढाईशी सांगून गेलो. सत्कर्मामध्ये दान केल्यानंतर त्याला सद्गतीच प्राप्त होते. आम्ही नर्मदा मैयाची परिक्रमा केली. मागच्या शनिवारी घरी आलो. मध्य प्रदेशचे 16 जिल्हे, गुजरातचे 4 जिल्हे, महाराष्ट्राचा 1 जिल्हा, अशी इतके जिल्हे फिरत फिरत 3600 ते 3700 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा केली पायी पायी आणि पुन्हा घरी आलो. काय लोक आहेत महाराज त्या तिकडचे. इतकी आवड की संध्याकाळची जर वेळ झाली, सूर्याला अस्ताला जर गेला तर घरी बोलावून सांगायचे, बाबाजी रुक जाओ, बाबाजी रुक जाओ, भोजन की व्यवस्था, भोजन तयार आहे. घरी ठेवून घ्यायचे महाराज. एखाद्या वेळेला जर आश्रम नाही मिळाला तर घरी ठेवायचे. घरी काय अन्नदान आहे. आणि पुन्हा 1 वर्षाचं नाही ना ते. हजारो परिक्रमावासी नर्मदेची परिक्रमा करणारे. नर्मदेची महतीच एवढी आहे की ती नर्मदेची परिक्रमा केल्यानंतरच माणसाला ती महती कळते. काही गाडीनेही करतात, काही मोटरसायकलने करतात, पण आम्ही पायी पायी केली महाराज. म्हणून महाराजांना मग अशी विषय काढला. नर्मदेची परिक्रमा करत असताना एकदा गाडीने मंडळी घेऊन जात, ते इतकं समाधान आणि इतका आनंद, पारमार्थिक आनंद, अलौकिक आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर पायी पायी नर्मदेची परिक्रमा करावी महाराज. एकदा जीवनामध्ये तरी. लहान लहान मुलं जरी असले तरी सुद्धा बाबाजी घरातून पळत यायचे आणि नर्मदे हर दोन्ही हात करून नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तिथं जात नाही, पात नाही, धर्म नाही. एक रहीम नावाचा मुस्लिम माणूस आम्हाला भेटला. श्रीमंत माणूस होता. मी फोटोही त्यावेळेला टाकला होता. त्याने आम्हाला नाश्ता केल्याशिवाय जाऊ दिलंच नाही. म्हणे बाबाजी नाश्ता नाही करत तर चहा तरी घ्या. चहा नसेल, नाश्ता नसेल करायचं तर आमच्या घरी जेवण, परिक्रमावासी आम्ही जेव घालतो, जेवणासाठी घरी चला. म्हणलं आमचं आत्ताच जेवण झालेलं आहे, 1.5 तास झाले, काहीतरी थोडं घेतो आम्ही. तिकडं कोणत्याच समाजाचा, कोणत्या धर्माचा माणूस हे कधीच पाहत नाही. फक्त नर्मदा मैयावर त्या लोकांची श्रद्धा आहे. नर्मदा पुराणामध्ये असं वर्णन आहे की सगळं जग जरी नष्ट झालं, लुप्त पावलं, नाश झालं, नाश पावलं, प्रलय झाला, तरी सुद्धा नर्मदा मैया जगाच्या पाठीवरून नाश पावत नाही. अशी असणारी एकमेव जर नदी कोणती असेल तर ती नर्मदा मैया आहे. आणि त्या नर्मदा मैयाची परिक्रमा आहे. जीवनामध्ये एखाद्या वेळेला जर घडली तर पहा. ओंकारेश्वरून नर्मदा परिक्रमेला सुरुवात होते. समुद्राला जाऊन, ते अरबी समुद्राला जाऊन, त्याला रेवा सागर म्हणतात, तिथं जाऊन ती मिळते. समुद्र ओलांडून नावेने पलीकडच्या उत्तर तीरावर जावं लागतं. आणि उत्तर तीर हा 1900 किलोमीटरचा आहे. आणि 1900 किलोमीटर जात असताना अनेक प्रकारचे ऋषी, अनेक प्रकारचे देव त्या नर्मदेच्या किनाऱ्यावर आजही गुप्त रूपाने तपश्चर्या करत आहेत. आजही आहेत. प्रत्येक घाटाची महती आहे, प्रत्येक घाटाची. आणि एका एका घाटाचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. नर्मदा मैयाला 70 उपनद्या येऊन मिळतात. प्रत्येक नदीचं वर्णन आहे. ही का आली नर्मदा पुराणामध्ये, तिचं पूर्ण वर्णन आहे. एक दुधी नावाची नदी आहे. त्या दुधी नदीला दुधी नदी का म्हणतात, नर्मदा पुराणामध्ये वर्णन फार सुंदर आलेलं आहे. हा जो पर्वत आहे आपल्या इकडं, अकोट सोडला की त्याला काय म्हणतात, सातपुडा पर्वत. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला लंकेवरून विजय करून प्राप्त करून निघालेले असताना सगळे निघाले. वानर सेना, हनुमानजी होते. आणि हनुमानजी सहज आईची आठवण झाली. आणि अंजना माता या ठिकाणी नर्मदेच्या किनाऱ्यावर आहे असं आठवलं. आईच्या दर्शनासाठी हनुमानजीने सगळ्याला थांबवलं. थांबा, मी आईचं दर्शन करून येतो ताबडतोब, मग जाऊ आपण अयोध्येला. मग सगळ्यांना वाटलं हनुमानजीच का, आपणही जाऊ दर्शनासाठी. मग सगळे दर्शनासाठी आले. आईचं दर्शन केलं. म्हणे कुठून आला, इकडं कुठं गेलता. म्हणे लंकेवर रावणाला मारण्यासाठी रावणाने सीता पळून नेली. हे कोण आहेत, म्हणे अयोध्येचे प्रभू रामचंद्र आहेत, दशरथाचा मुलगा आहे, हे लक्ष्मण आहेत, हे सगळी वानरसेना आहे. म्हणे लंकेतून सीता आणण्यासाठी रामाचं काम पडते, मग तू काय कामाचा, असं अंजनी माता म्हणते.
माझ्या दुधात इतकी ताकद नाही का? रावणाला सुद्धा मारण्याची ताकद माझ्या दुधात नाही का? माझ्या दुधाची किंमत तुला माहित नाही का? असं अंजना माता ज्यावेळेला हनुमानजीला बोलते त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणतात, आई तुमच्या दुधाची किंमत आम्हाला माहित आहे, पण कशी काय दुधाची किंमत एवढी आहे? म्हणून अंजना माईने महाराज त्यावेळेला आपलं स्तन पिळलं तर ते 7 पुड्यातून जी धार निघाली दुधाची, 7ही पर्वत छेदून ज्या वेळेला ती गेली त्यावेळेला ती दुधी नदी तयार झाली. ती दुधी नदी आईसाहेब नर्मदा मैयाला येऊन मिळाली. प्रत्येक नदीचं महात्म्य, प्रत्येक घाटाचं महात्म्य हे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर ती अनुभूती फार वेगळी आहे महाराज. माणसाचं जीवनच बदलून जाते. माणसाला काही जीवनातलं आठवत नाही, नर्मदा मैया काही कमी पडू देत नाही. कदाचित खांडव्याला जर गेले असाल तर त्या ठिकाणी एक समाधी आहे. विदेही संत होऊन गेले, कोणाला नाव माहीत असेल तर पहा. खंडव्याला संत होऊन गेले, माहिती आहे का काही नाव येतं? दादाजी धुनीवाले नाव ऐकलं असेल तर. दादाजी धुनीवाले एक साधू होऊन गेले, फार त्यागी महात्मा. भारतातले नव्हते ते, अफगाणिस्तानचे राहणारे होते आणि यजुर्वेदी ब्राह्मण होते. नर्मदा मैयाची कीर्ती ऐकली आणि नर्मदा परिक्रमा करण्यासाठी त्यांनी काही मित्रमंडळी सोबत घेऊन 5-25 जण निघाले. अशा 1 नाही 2 नाही किती परिक्रमा केल्या माहितीये का? 27 परिक्रमा केल्या. 27. एका महात्म्याने जवळजवळ 102 ते 3 वर्षाचं वय असेल त्या कसं आश्रमातल्या महात्म्याने सांगितलेली कथा. 27 नर्मदा परिक्रमा केल्या. फक्त कशासाठी गेल्या की भगवान शंकराची भेट व्हावी आणि नर्मदा मैयाची भेट व्हावी एवढ्यासाठी 27 परिक्रमा केल्या. करत असताना 27वी परिक्रमा पूर्ण केली, पण भगवान शंकराची भेट झाली नाही, नर्मदा मैयाची भेट झाली नाही. जीवनामध्ये विचार केला जीवन व्यर्थ आहे आपलं, म्हणून आत्महत्या करावी. आत्महत्या माणसाने कधी करू नये, त्याच्यासारखं पाप नाही. म्हणून जाऊ तरी कुठं जावं की नर्मदेमध्ये आत्महत्या करावी. नर्मदेच्या किनाऱ्यावर जाऊन आत्महत्या करण्यासाठी खोल पाण्यामध्ये गेले. रात्रीच्या वेळेला कोणी पाहू नये म्हणून 1 वाजता. रात्रीचा अंधार आहे आणि तेवढ्याच रात्री एक छोटीशी 3 वर्षाची मुलगी धावत आली, त्या संतांचा हात पकडला आणि काठावर खेचून आणलं. रात्रीच्या वेळेला कोण असेल? एवढ्या निर्जन रात्रीच्या वेळेला अंधार आहे आणि मला ओढणारी ही 3 वर्षाची मुलगी कोण असेल? म्हणून काठावर आल्यानंतर तू कोण आहे असं विचारल्याबरोबर म्हणजे एवढ्या रात्री दुसरं कोण असणार आहे? मी नर्मदा आहे, दर्शन द्या. दादाजीने दर्शन द्या म्हटलं. बरं, नर्मदेने महाराज आपलं स्वरूप प्रगट केलं, कारण नर्मदा मैया ही भगवान शंकराची मानसकन्या आहे. दर्शन दिलं नर्मदा मैयाने. म्हणे मैया तुमचं दर्शन झाली गोष्ट खरी आहे, पण मी ज्याच्या दर्शनाच्या आतुरतेने 27 वर्ष वाट पाहतो ते कुठे आहेत? अरे म्हणे बाबा तू ओळखलंच नाही. तुला दररोज चपात्या भाजी बनवून देणारा जो आचार्य आहे तोच भगवान शंकर आहे. 27 वर्ष झाली महाराज. भगवान शंकर स्वतः दादाजी धुनीवाल्याची सेवा करत होते. नर्मदा मैयाला दादा म्हणतात चला मग त्या आश्रमामध्ये आले. पाहतं तर तो मळकट कपडे घातलेला आचार्य होता. म्हणे हा भगवान शंकर, हे भगवान शंकर आहेत म्हणे हे कुठे भगवान शंकर आहे? 27 वर्ष झाले याला मी पाहतो, त्याच्या आजचं मी जेवण जेवतो, हे कुठे भगवान शंकर आहेत का? भगवान शंकराने आपलं दिव्य रूप प्रकट केलं आणि दादाजी धुनीवाले महाराजांना दर्शन दिलं. महाराज एवढी साक्षात या मृत्यूलोकामध्ये, या कलियुगामध्ये जर लवकर पावणारी जर काय असेल तर ती फक्त नर्मदा मैया आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारे अनुभूती आमच्या जीवनामध्ये 3-3.25 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या आल्या. जर अनुभूती घ्यायची असेल त्यांना नर्मदा परिक्रमा करावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. अनेक प्रकारचे अनुभव नर्मदा मैयाचे. मी आलो म्हणून थोडं सांगतोच, काय हरकत नाही. माझा एक पाय मोडलेला आहे डावा. आळंदीला असताना 1987 मध्ये
मग ते एवढं चालायचं 35-40 किलोमीटर दररोज चालायचं, पाय मोडलेलं आहे. आणि 2-4 दिवस एवढा त्रास झाला त्या पायाचा. घरी मुलाला फोन केला की नाही चालणं झालं तर कोणाला तरी गाडी घेऊन पाठवून दे, मी गाडीत परत येतो. फोनही झाला. माझ्यावर 2-3 होते. परिणाम असा झाला, एक दिवस अशी घटना घडली, जवळजवळ 1.5 महिना झाला असेल परिक्रमा उचलून. जीवनामध्ये अशी घटना घडली, 7 वर्षाची मुलगी एका नदी किनाऱ्यावर आली आणि नदीत आम्ही जात असताना ज्या ठिकाणी खोल पाणी होतं त्या खोल पाण्याकडे आम्ही जाऊ लागलो. आजही माझ्याकडे ते फोटोज असतील. आणि खोल पाण्याकडे जाऊ लागलो, ती मुलगी धावत आली, म्हणे बाबाजी उधर मत जाओ, गहरा पाणी आहे. मग आम्ही म्हणलो उतळ पाणी कोणी कोणी, म्हणे माझ्या पाठीमागं चला म्हणे. मग ती मुलगी समोर झाली आणि तिनं जिकडून उतळ पाणी होतं त्या उतळ पाण्याकडून आम्हाला घेऊन गेली. आम्ही 4 ते 5 जण असो. समोर डोंगर लागणार होता, जंगल लागणार होतं. गेल्यानंतर समोर गेलो, मलाही आश्चर्य वाटलं की ही मुलगी आली कुठून काही सांगता येत नाही. आश्चर्य वाटलं. काठावर गेल्यानंतर ती मुलगी खडकावर उभी राहिली. त्या मुलीचं दर्शन घेतलं, 10 रुपयाचं नाणं काढलं, त्या मुलीच्या हातावर टेकवलं, ती मुलगी निघून गेली. जीवनामध्ये असं आश्चर्य झालं महाराज, अर्ध्याच किलोमीटर गेलो, 3 दिवसापासून दुखत असणारा पाय कुणीकडं गेला त्याच थांबला हे काहीच कळलं नाही. अजूनही घरी वस्तू दुखला नाही. कधी नर्मदा मैया दर्शन दिले काही सांगता येत नाही. नर्मदा मैया भेटायलाच पाहिजे असं काही आहे का? त्याचं कारण आहे महाराज, जितकी नर्मदा मैयाची आपण सेवा करसाल तितका अनुभव आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेने मिळत असतो. म्हणून जीवनामध्ये गाडी नका होईना पण एकदा तरी जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा करा. अनुभव वेगळा आहे. पंढरपूरची वारी वेगळी, नर्मदा मैयाची परिक्रमा वेगळी आहे. म्हणून जीवनामध्ये नर्मदा मैया फार मोठी आहे, फार श्रेष्ठ आहे. ओंकार अमरकंटकला तिचा उगम आहे. अमरकंटक म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बाँड्रीतून उगम आहे. मेकल नावाचा पर्वत, त्या मेकल नावाच्या पर्वतातून मैयेचा उगम आहे. तिथून ती उगम पावते आणि रेवा समुद्र म्हणजे अरबी समुद्राला गुजरातमध्ये जाऊन मिळते. पूर्ण परिक्रमा ही जवळजवळ तसं म्हणतात 3600 किलोमीटरची, मला तरी वाटतं किती जास्त आहे, कारण तिच्यावर डॅम झालेले आहे, धरणं झालेले आहे. त्या धरणामुळे परिक्रमा वाढलेली आहे. जवळजवळ 3800 ते 3900 किलोमीटरची ती परिक्रमा आहे. म्हणून जीवनामध्ये विशेष प्रकारे आध्यात्मिक आनंद जर घ्यायचा असेल, सामान्य लोकच नाहीत महाराज, IPS अशी अधिकारी लोक सुद्धा. आता एक जबलपूरला कलेक्टर होता, मागच्या वर्षी रिटायर झाला, आम्हाला भेटला, दोघंही पती पत्नी. ते मागच्या वर्षी रिटायर झाले आणि आता यावेळेला नर्मदा परिक्रमा त्या लोकांनी उचलली, दोघांनी महाराज. जीवनामध्ये आजही प्रल्हाद पटेल नावाचा खासदार आहे भाजपचा, मध्य प्रदेशचा, त्याची मुलगी, त्याने 3 वेळेला परिक्रमा केली. तो 3दा खासदार आला, 2दा आमदार आला आणि त्याची मुलगी आज परिक्रमेमध्ये आम्हाला 2 वेळेला भेटली. म्हणजे एवढे मोठे अधिकारी लोक सुद्धा मैयेची परिक्रमा करतात जीवनामध्ये. म्हणून जीवनामध्ये दान द्यायचं असेल तर एवढं मोठं सगळी महती दानाची महाराज. आणि ते दानशूर व्यक्ती आपल्या गावामध्ये आहेत. म्हणून हे दान देणारी सगळी मंडळी आहे. भविष्यात समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं मंदिर सुद्धा भव्य होणार आहे. दान देणारी मंडळी बरीच आहे. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना मी बोलत होतो, जीव हा प्रवासी आहे. तो प्रवास करण्यासाठी निघालेला आहे. पहिला प्रवासी, त्यानं घर सोडलं नाही, कुठपर्यंत सोडलं नाही, त्याचा नरडा गरगर करत नाही तोपर्यंत सोडला नाही. तो एक पहिला प्रवासी, त्याला पामर म्हटलेला आहे. दुसरा प्रवासी प्रवास करण्यासाठी निघाला पण बुजाळला. आपल्याकडे बुजाळला म्हणतात, काही ठिकाणी बुजला म्हणतात, काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. एखादा जर छत्री उघडल्यानंतर बैल बुजाडत असतो, ढोरं बुजाडतात, म्हशी बुजाडतात. तसंच दुसरा प्रवासी प्रवास करण्यासाठी निघाला, बुजाळला, तो विषयी आहे. तिसरा प्रवासी प्रवास करण्यासाठी निघाला पण रस्ता विचारत चालला. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही खंडईन कर्म, पारुषतील धर्मा धर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटतसे. तिसरा प्रवासी प्रवास करण्यासाठी निघाला पण रस्ता विचारत त्याला मुमुक्षु म्हणतात, त्याला साधक म्हणतात, त्याला जिज्ञासू म्हणतात. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे.
चौथा जो प्रवासी आहे तो प्रवास करण्यासाठी निघाला, जिथं जायचं तिथं तो जाऊन पोचला, तो ज्ञानी आहे महाराज. ज्ञानी म्हटलं की त्याला कोणत्याच प्रकारचे कर्म करण्याची गरज नाही. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्वविद. ज्ञानी या पुरुषा, ज्ञानोबा सांगतात, कृतकर्म करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला जो. कोणतेही कर्म करा, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जननो हे अवघा जनार्दन, ऐशी ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी बांधले निज पुनगा, झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला. कोणतेही कर्म करू द्या ज्ञानाने, ते ब्रह्मरूप होतात महाराज. आणि करतही असला बरे वाईट कर्म तरी त्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने जरी वाईट कर्म करत असला पण ते ब्रह्मरूप आहेत महाराज. 5व्या अध्यायातले श्लोक पाहत, नैव किंचित करोमि इति युक्तो मन्य तत्त्वित पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्यन् गच्छन् स्वपयन् स्वशन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् निर्मिषन् निमिषन् नपि इंद्रियान् इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयत. कोणतेही कर्म त्याला करू दे ज्ञानाला, ते कर्म त्याला बाधत नाहीत, बाधा करत नाहीत, म्हणून त्याला ज्ञानी म्हणावं. आणि असा ज्ञानोत्तर भक्ती करून भक्तीचा विलक्षण अनुभव घेऊन, किंबहुना ज्याने जीवनमुक्तीमध्ये विदेहमुक्तीचा अनुभव घेतला. 2 मुक्ती आहेत, एक विदेहमुक्ती आणि दुसरी जीवनमुक्ती आहे. जीवनमुक्ती ही मेल्यानंतर प्राप्त, विदेहमुक्ती मेल्यानंतर प्राप्त होते आणि जीवनमुक्ती असल्यानंतर प्राप्त होते. विदेहमुक्तीमध्ये जीवनमुक्तीचा अनुभव घेता येत नाही, पण जीवनमुक्तीमध्ये विदेहमुक्तीचा अनुभव आपल्याला घेता येतो. असो ऐसा कोठे आठवची नाही, तेहीच विदेही भोगोदशा. म्हणजे जीवनमुक्तीमध्ये विदेहमुक्तीचा आपल्याला अनुभव घेता येतो. असे असणारे जीवनामध्ये संत तुकोबरा असा अनुभव आलेले संत, ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, किंवा अनुभव आले अंगा ते या जगात येत असे, या अनुभवावर गेलेले संत देवाकडं म्हणतात की देवा, आम्हाला एकच इच्छा आहे. कोणती आहे? ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांग.
येथे व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा जन्मी तुझा वा क्या बात, एकदा टाळ्या होत्या दोघांसाठी. काय हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. तुकोबाराय वर्णन करतात, कारण ते तर जीवनमुक्तीचा विलक्षण अनुभव घेणारे होते. ते म्हणतात माझ्या मनामध्ये एकच आशा आहे, एकच इच्छा आहे, एकच आशा आहे. कोणती? जन्मोजन्मी तुझा दास. देवा जन्मोजन्मी तुझा दास व्हावं हीच माझी इच्छा आहे. बरं का हो महाराज, संसारातल्या दासाला अजिबात किंमत नाही. संसारातला दास म्हणजे कामावरचा माणूस. मालकाला वाटतं मालकच राहावं आणि दासाला वाटतं दासच राहावा. पण संसारातल्या पेक्षा विरुद्ध आहे महाराज परमार्थातलं. परमार्थातला जो दास आहे, जो मालक आहे, त्या मालकाला वाटतो हा दास माझ्यापर्यंत कधी येतो. अविनाश करी आपुली आईशी लावी मना पिशे गोविंदाचे. किंवा कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले. बाप रखमा देवी वरा विठ्ठले भक्ता दिधले वरदान. संत आपल्या पदावर जीवाला बसवतात, म्हणजे दासाला आपल्या पदावर बसवतात. हा परमार्थातला आणि व्यवहारातला वेगवेगळा अनुभव आहे. पुन्हा परमार्थातल्या दासाचा अधिकार हा उच्च कोटीचा आहे. कसा उच्च कोटीचा आहे? जनाबाई कोण होती? नामदेवरायाची दासी होती. जनाबाईचा अधिकार केवढा होता? देवाला शिवे देण्याचा अधिकार जनाबाई. ते कोण बोलावं? तुम्ही आम्ही नाही बोलू महाराज. परमार्थातल्या दासीनं बोलावं आणि ते जनाबाईने बोलावं. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. जन्म सावित्री चुडाली आली. कोण बोलावं महाराज? परमार्थातल्या दासानं हे बोलावं. म्हणून परमार्थातल्या दासाचा उच्च कोटीचा अधिकार देवाला बोलता येते महाराज. एवढा मोठा अधिकार प्राप्त होते. जनाबाई म्हणते, देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. झाला
आहे टाळ्या वाजवा काय जोडी भेटली बाई आणि मला वाटतं तुमच्यामुळं सत्ता योग्य दिशेनं चालू आहे हरिपाठ झालं काकडा झालं कीर्तन झालं भागवत झालं ही सगळी लिंक लागून गेली आणि उद्या मिरवणूक आहे दिव्य आणि भव्य मिरवणूक आहे सकाळी 9 वाजता 12 वाजता 9 कीर्तन आहे नाही 9 ते 11 कीर्तन झाल्यानंतर मिरवणूक धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवान राजा त्याला तू पाताळात घातलं देवा दरिद्री असणारा त्याला भाग्यवान बनवलं चोरटा असणारा त्याचा बहुमान वाढवला आणि कीर्तिवान असणारा त्याचा अपमान केला पदोपदी हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी अनेक उदाहरण आहेत महाराज दिलेले देवाला बोलते जनाबाई देवा तुझा दरबार का धुंद झाला रे कुण बोलावं दासीनं बोलावं दासीनं आणि तुकोबरा या ठिकाणी काय म्हणतात जन्मोजन्मी तुझा दास देवा मी तुझा दास होईल पण जन्मोजन्मी होईल बरं मग का महाराज जन्मोजन्मी दास होण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यावे लागतील ना तुकोबरा म्हणतात हरकत नाही आपण जन्माचं दुःख किती आहे माहिती आहे का तुम्हाला 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मान अडकली अकांत तू जननीये दुःख धाये मुकली स्मरे त्या हरिहरा ध्याये श्रीकृष्ण माऊली ज्ञानोबराय मदलशाचं रूपक करतात किती दुःख आहे महाराज जन्माला येतानी 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर आईच्या उदरातून बाहेर येतो महाराज बर येत असताना जर मान अडकली जर आईला कष्ट झाले तर किती वेदना होतात महाराज पूर्वीच्या काळामध्ये होतात आता नाही डॉक्टर विचारतो काय करायचं एकतर मुलगा जगेल नाहीतर बाई जगेल कोण जगवायचं पा घरचे म्हणतात मरू द्या पोरग पण बाई जगली पाहिजेत आईला विचारलं कोण जगलं पाहिजेत आई काय म्हणते आई मी मेली तर चालते पण माझं लेकरू वाचलं पाहिजेत आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी नको तिथे आई आहे महाराज जगाच्या पाठीवर 2च लोक आहेत असे ते निस्वार्थ प्रेम करणारे एक आई आणि दुसरे संत विठ्ठल विठ्ठल संत जगाच्या पाठीवर असे ते निस्वार्थ जगाच्या पाठीवर जीवाला प्रेम करणार आहेत महाराज म्हणून आईवर प्रेम करा मुलीवर प्रेम करा मुलगी महाराज सोपं नाही 2 कुळाचा उद्धार करते मुलगी एक आईच्या आईवडिलांच्या कुळाचा उद्धार करते आणि लग्न झाल्यानंतर सासरगाचा एक उद्धार करते महाराज सासऱ्यांच्या कुळांचा पतीच्या कुळाचा उद्धार करते ती मुलगी आहे महाराज म्हणून मुलीवर जीवापाड प्रेम करा मुलगी आणि मुलगा लय मोठा फरक आहे बरं आपल्याला वाटतं की वंशाला दिवा पाहिजेत मुलगा पण मुलगी आणि मुलगी फार जमीन आसमानचा फरक आहे मुलीचं प्रेम वेगळे रात्री आम्ही 1-1:30 वाजता कीर्तन होतं तर मुलीचे लग्न झाले पण सगळ्यात अगोदर तर दरवाजा उघडणारी कोण असेल जीवनामध्ये तर ती मुलगी आहे महाराज रात्रीच्या वेळेला ती मुलगी आहे निस्वार्थ प्रेम करते महाराज आई मुलगी आई गेल्यानंतर जर सांभाळत कोण असेल तर ती मुलगी आहे विठ्ठलपंताने आईसाहेब रुक्मिणी गेले 4 भावंडांना ते पोरकं करून गेले पण आमच्या मुक्ताबाईंनी 5 वर्षाची मुक्ताबाईंनी या तिघांनाही सांभाळलं महाराज आदत्रय जननी देवाची आहे म्हणून मुलगी फार महत्त्वाची आहे बरं प्रेम करा मुलीवर मुलगा आणि मुलगीत फार मोठा फरक आहे जमीन आसमानचा मुलगा बापाचा 7-12 पाहतो महाराज पण मुलगी नाही पाहत कल्पना करा एक सांगतोच उदाहरण घरात पाहुणे आले आणि घराला एकच दरवाजा आहे दूध संपलं घरातलं आई मुलाला बोलवते बाबा शेजारच्या काकूकून 5 रुपयाचं दूध घेऊन ये
5 रुपयाचा ठोकळा दिला, नाणं जा म्हणे शेजारच्या काकूकडून 5 रुपयाचं दूध घेऊन ये. पाहुणे बसलेले होते, दरवाजा एकच होता, यानं त्या गिलासात त्या पेल्यात काय केलं, 5 रुपयाचं नाणं टाकलं आणि वाजवतच गेलं, खन 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 वाजवत गेलो महाराज. तिथं ते शेजारच्या काकू, काकू आमच्या घरी पाहुणे आले, दूध पाहिजे होतं. काकू म्हणते दूध नाही. पुन्हा वापस आलं, वाजवतच आलं. आईजवळ म्हणे आई दूध नाही. तेच 5 रुपयाचं नाणं मुलीजवळ दिलं. मुलगी किती जिव्हाळ्याची पहा. तेच 5 रुपयाचं नाणं मुलीजवळ दिलं. मुलीने महाराज 5 रुपये दिसू दिले नाही, तर ग्लासही दिसू दिला नाही, ओढणीच्या आतून घातला. काकूला गोड गोड बोलले आणि तसंच दूध ती घेऊन आली, पाहुण्याच्या बरोबर दूध घेऊन आली. पाहुण्याला दिसूही दिलं नाही. तिला मुलगी म्हणतात सज्जनो, अशी मुलगी आहे महाराज. म्हणून मुली वाचवा. या 8-10 वर्षाच्या अगोदर मुली वाचल्या नाहीत म्हणून परिस्थिती ओढवली महाराज. जामनेरजवळ कीर्तन होतं ना, जळगाव जिल्ह्यात कीर्तन झाले सगळे. कालही लग्नाला तिकडंच गेलतो. मुली कमी येतात, कुठेही तिकडंच नाही, कुठेही आहे. आणि आल्यानंतर सगळे कीर्तन झाल्यावर मंडळी बसले, म्हणे महाराज तुमच्याकडे बऱ्याचशा मुली आहेत असं म्हणतात. एखादी मुलगी पहा ना, 10 एकर जमीन आहे, 60-70 क्विंटल मका होते, कापूस होतो भरपूर, पण मुली मिळत नाहीत, काय करावं. म्हणलं वय किती आहे तुझं? म्हणे 42 चालू आहे. म्हणलं जरशासाठी काही जीव बाटू नको आता. 42चा कुठे नवरदेव असते का? ही परिस्थिती कशाने ओढवली? 10 वर्षाच्या अगोदर गर्भपात इतके घडले. 1,53,00,000 गर्भपात सरकारी नियमानुसार 10 वर्षाच्या अगोदर भारतामध्ये घडत होते. किती मुलीचे गर्भपात झाले. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आज ओढवली. नवरदेवाला मुलीच मिळत ना महाराज. इतके मुलं हिंडून राहिले, चांगल्या मुली मिळत ना. म्हणून मुलीलाही विनंती आहे, फक्त पळून जाऊ नका, तुमचं कल्याणच होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे आज ह्या घटना जास्त घडून राहिल्या. बरं, जवळची मुलगी आमची एक पळून गेली आता, कुठं ती बुलढाण्याजवळ गाव आहे, जाऊ दे तो विषय. म्हणजे जाऊ नका. आपलं जे नातं आहे वडिलांसोबत, आईसोबत जुळलेलं, घरच्यासोबत जुळलेलं, त्यांचा विचार करा. आपण गेल्यानंतर या घरच्यांचं काय होईल? ज्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपलं, ते आपल्या वडिलाचं, आपल्या आईचं, आपल्या आजीचं, आपल्या आजोबाचं काय होईल याचा विचार करा. कल्याण होईल तुमचं एक दिवस. फक्त आई वडिलावर प्रेम करा, जीव लावा. मुलं भरपूर मिळतात, फक्त संस्कारित पहा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. नाहीतर 50 एकर जमीन आहे, पण दररोज पिऊन येतो, उपयोग नाही. खाऊन येतो, उपयोग नाही. म्हणून व्यसनं टाळा. समाजासाठी, धर्मासाठी हा एक फार मोठा संदेश आहे. व्यसनाधीन गेलेले लोक आहेत महाराज. 3600 किलोमीटरची परिक्रमा केली, पण एकही मटणाचं दुकान दिसलं नाही त्या परिक्रमेच्या रस्त्यावर. एकही दारूचं दुकान दिसलं नाही. आहेत तर आत आहेत, पण परिक्रमेच्या रस्त्यावर नाही भेटलं महाराज. म्हणून या व्यसनापासून दूर व्हा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा. मुली योग्य मिळतील. आणि मुलीने सुद्धा हेच पहा, 2 एकर जमीन कमी असेल, पण परमार्थिक संस्कार, कीर्तनाला जातो का, पोथी वाचतो का, ग्रंथ वाचतो का, भागवत वाचतो का, ज्ञानेश्वरी गाथा याचं पारायण करतो का, पंढरपूरला कधी गेला का, याचा विचार करा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही सज्जन हो. म्हणून हात जोडून विनंती आहे, मुलींनी मुलांनाही संस्कारित बना. संस्कारित बनल्यानंतर महाराज घराची शोभा वाढत असते. 2 लोक समाजातले आपल्या घरी येतात, आपल्याला मान देतात. म्हणून त्याची आज गरज आहे. हा फार मोठा संदेश आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमार्थातल्या दासाचा अधिकार फार मोठा आहे. तसा जनाबाईचा अधिकार फार मोठा होता. म्हणून दास सगळ्यात महत्त्वाचा आहे. परमार्थातला दास मोठा आहे. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास, मी तुझा दास होईल. तुझे दासीचा कुत्रा, तुकोबर आहे म्हणतात, तुझ्या दासीचा मी कुत्रा होईल. आळंदीला आम्ही असताना 1985-84चा काळ होता. एक कुत्रा हैबत बाबाच्या धर्ममंडपामध्ये यायचा. दररोज कीर्तनासाठी, दररोज माऊलीच्या मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन असायचं. त्या कीर्तनामध्ये येऊन बसायचा.
दर गुरुवारी माऊलीची पालखी निघते. पालखी निघाल्यानंतर तो कुत्रा बरोबर 12 वाजेपर्यंत पालखी चालते. पूर्ण पालखीची प्रदक्षिणा करायचा आणि पुन्हा येऊन मंडपामध्ये बसायचा. म्हणून तुझ्या दारीचा कुत्रा देवा, कुत्रा कर पण तुझ्या दारचा कर, किडा कर पण तुझ्या नानीतला कर, संतांच्या नानीतला कर. ही अवस्था आहे. दास कर पण त्या दासाचा अधिकार फार मोठा आहे. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास देवा, मी तुझा दास होईल. मग मागणारे तुकोबर आहेत. काय मागतात तुकोबर आहे? देणारा देव आहे. कोणाला दिलं का? आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना दिलं. यादी देतो आणि पुढं चालतो. उपमन्याला दिलं, ध्रुव बाळाला दिलं. भागवतामध्ये कथा ऐकल्या तुम्ही. आमच्या सुदाम देवाला सुद्धा देवाने दिलं. देण्यामध्ये देव सामर्थ्यवान आहे म्हणून तो देव आहे देणारा. म्हणून त्या देवाकडं मागणी आहे. मागणारे तुकोबर आहेत, सामान्य नाही. ज्याने काळावर सत्ता कमावली, जगा काळ खाये, आम्ही माथा दिला, त्या काळाच्या सुद्धा माथ्यावर पाय देणारे तुकोबर आहेत. ते अधिकारी आहेत मागणारे. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास. आणि मग मी दास झालो तर करील काय? तर तुकोबर अभंगाच्या दुसऱ्या चरणात पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा कुमार पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी. देवा, तुझा जर मी दास झालो तर करील काय? तुकोबाराय सांगतात, मी पंढरीचा वारकरी होईल.
पंढरीचा वारकरी झाला पाहिजे. बरोबर काय अधिकार आहे महाराज? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे संसारातून सुटणे. सुटणे म्हणजे काय? जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती ज्याच्या जीवनामध्ये घडते त्याला मोक्ष म्हणतात. असा मोक्ष प्राप्त करायचा असेल तर पंढरपूरची वारी करा. पंढरपूरची वारी करणारे पहिले जो वारकरी कोण असतो तर कोण आहे माहिती आहे का? भगवान शंकर आहेत. आजही महाराज पंढरपुरामध्ये भगवान शंकर वारी करतात. आजही करतात महाराज. म्हणून भगवान शंकर पंढरीचे पहिले वारकरी आहेत. मग हजारो लोक आषाढीला जातात. किती वाऱ्या आहेत माहीत? महत्त्वाच्या 4 वाऱ्या आहेत. पहिली आषाढी वारी आहे, दुसरी कार्तिकी वारी आहे, तिसरी चैत्र वारी आहे आणि माघ वारी आहे. 4 वाऱ्या महत्त्वाच्या आहेत. पण एक जरी जीवनामध्ये केली तर महाराज सांगतात कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पंढरीचा वारकरी वारी चुकवून दे हरी. जीवनामध्ये मी वारी चुकू देणार नाही. का चुकू देणार नाही? तर कारण त्या पंढरपुरामध्ये आनंदच एवढा आहे. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्होळ. जिकडं पाहाव तिकडं संतच आहेत महाराज. आणि संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होते तर तुकोबराय सांगतात सत्संगतीनं, सुभाषितकार सांगतात सत्संगतेन परम प्राप्य दुस्तरम तर ते चिरात तस्मादती प्रयत्नेन सतसंग सततम करू. संताची संगत जीवनामध्ये केल्यानंतर माणसाचं जीवन बदलते. अशा संताची संगत आम्हाला पंढरपुरामध्ये भेटते. कारण पंढरपुरामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. देव, भक्त आणि नाम या 3 गोष्टी पंढरपुरामध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणून संत संग देई सदा. संताची संगती जीवनामध्ये द्या. आणि अखंड प्रेमाचा कल्लोळ. मग संताजवळ आहे काय हो महाराज? प्रेम आहे. कारण ते प्रेम दुर्लभ आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. आणि ते प्रेम आमच्या संताजवळ पाहायला मिळतं. मग आणखीन काय हो पंढरपुरामध्ये दास झाल्यानंतर तर आम्हाला चंद्रभागेचं स्नान घडते. शेवटच्या चरणात वर्णन करतो. Wow.
चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. तुकोबार म्हणतात मला हेच जीवनामध्ये दान द्या. मला नेहमी करता चंद्रभागेचं स्नान घडलं पाहिजे. चंद्रभागेच्या स्नानाचे महत्त्व काय आहे तुकोबार वर्णन करतात. चंद्रभागा डोळ्याने जरी पाहिली तरी सुद्धा अनंत जन्मीचे पाप नाहीशी होतात महाराज. चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळ्याने पहा. चंद्रभागेला 2 नावं आहेत. एक भीमा आहे आणि दुसरी चंद्रभागा आहे. चंद्राला दोष घडले होते. दोष ते दोष हरण करण्याची शक्ती ज्या ठिकाणी तयार झाली महाराज म्हणून ती चंद्रभागा आहे. तिला चंद्रभागा नाव आहे. चंद्राचे दोष भागले म्हणजे नाहीसे झाले आहे म्हणून ती चंद्रभागा आहे. चंद्राचा आकार पडला पंढरपुरामध्ये चंद्रभागेला म्हणून चंद्रभागा आहे. तुकोबाराय वर्णन करतात चंद्रभागा स्नान केल्यानंतर हा पंढरपूरचा विधी आहे. जसं बालाजीला गेलं की केस दिलं की तो विधी आहे चाटी करायला लागते, तसं पंढरपुरात गेलं नळावरच्या स्नानाचा विधी नाही महाराज. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. अशी चंद्रभागा जीवनामध्ये प्राप्त व्हावी किंवा तिचं स्नान आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. जीवनामध्ये आम्हाला हेच दान द्या, आम्हाला दुसरं काहीच पाहिजेत नाही. महाराज हे दान देण्यासाठी तुम्हाला जन्माला यावं लागेल ना. अनेक जन्म जरी असले घ्यायचं काम पडलं तरी आम्ही जन्म घेऊ. कारण देवा तुझं नाव आमच्या मुखामध्ये असलं की आम्हाला कोणत्याच प्रकारचं दुःख होणार नाही. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. आम्हाला विष्णुदासाला तो गर्भवास सुद्धा सुलभ आहे. फक्त देवाचं नामचिंतन मुखामध्ये असलं पाहिजेत आणि ते नाम जर मुखामध्ये असलं की गर्भवास सुद्धा सुलभ होतो. म्हणून जन्म घ्यायचं काम जरी पडलं तरी हरकत नाही. पण देवा तुझी सेवा जीवनामध्ये आम्हाला घडावी असेच अभंग महाराज गाथ्यामध्ये लिहितात. झालेली सेवा गुरुवर्य गुरुजींच्या महाराजांच्या तुमच्या सगळ्या श्रुतीजनांच्या चरणी समर्पित करतो आणि कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली